मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत तुमचं युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये. तर मला आता आहे ना ड्युटीला जायचंय. तर सगळ्यात पहिलं मी डब्बा भरतो, मग दूध गरम करतो मस्त. तर काही आता डब्बा भरणं लावले, 2च पोळ्या घेऊन जातो मस्त पैकी मी आता जेवण करायला. दुपारी भूक लागते त्याच्यासाठी आता मस्त हे 2 पोळ्या भरल्या. भाजी काय भाजी 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 यार, गोबीची गाईस, गोबीची भाजी राव, ती बी सुकी आहे. काय करावं, मला चरचर वाटायली ती आता. बस एकच चमचा. आता मस्त डब्बा भरलेला आहे आपण या ठिकाणी. आता डब्बा टाकून देऊ. आता आपण डब्बा पण टाकलेला आहे या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. आता आता दूध आहे ना, दूध गरम करायचं आहे आपल्याला. थोडीशी साखर टाकू. दूध दूध काय आहे ते काय ना, सापडे सापडे. मी एकदा हे ना थोडं ग्लासात काढून घेतो, कारण मला साखर टाकायची त्याच्यात काहीच. बस ओके. तर आता मी मस्त दूध बी ठेवून दिलं आणि आता मस्त माझ्याच हाताने मी दूध गरम करणार आहे. साखर टाकून मस्त साखर बिकर टाकतो. साखर आहे, हे बघा दूध. हे बघा साखर, दूध. आता आता हे दूध आहे ना असं गॅस वरती जाणार आहे. गॅस पेटून दिला. आता फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी डायरेक्ट तुम्हाला दूध पिता पिताच भेटतो. चल काय, आता दूध पोळी घेतली मी. याच्यात दूध आहे, इथे तुपाची पोळी आहे मस्त पाहिजे. आता मस्त खाऊन घेऊ आणि ड्युटीला जाऊ, कारण की 20 मिनिटं बाकी. तर चला आता स्टेट. आता डायरेक्ट ड्युटीवर गेलो, बाहेर पोहोच चालू बात करते काय. मी आता आलोय कामावरती, म्हणजे दवाखान्यात. आपल्या साऱ्या गावाचा वल्ल झालं रे. नाही केस भिसळ मस्त. आता काम बिम आवडतो नाही का, काम बिम आवडतो सगळं. आता आता आतमध्ये पाय तुम्ही किती मोठा राडा पडेल बा. लई ताण राव ह्यो. तर भेटू आपण काम आवरल्यावर. चला तर गाईस, फायनली माझं पूर्ण काम आवरलेलं आहे मस्त पैकी. आता एकदम निवांत झालेलो आहे मी मस्त. आता थोडा वेळ मोबाईल पाहू. दुसरं एक काम आहे मला थोड्या वेळ, ते बी करायला जायचंय. तेव्हा माहेर लाग 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 लाग. अरे काय तेव्हा ते दरवाजा खालीवर उरायला. चला ब्लॉग कंटिन्यू करा आता. चलो. आणि हा, मी जे ब्लॉग मध्ये मला जे बोलायचं होतं ना, ते विसरूनच गेलो मी. भावांनो, तुम्ही जर ब्लॉग सिनेमॅटिक वाले असाल, कोणत्या बी प्रत्येक गोष्टीचं एक हे असतं. तर तुम्हाला असं सांगणार आहे मी, आपल्या रक्तात येते तर तेच करायचं. क्लास वगैरे लावायची नाही. तुम्ही म्हणशाल ब्लॉग एडिटिंग जमत नाही, जाऊ दे 5,000 तर चालले, 5,000 शिकते. पण ते शिकायचं नाही. आपल्याला जमतं ना, जेवढं जमतं तेवढं करायचं. लय मोठे बी नाही करायचं. जसं जमतं ना आपल्याला तसं करायचं. सिनेमॅटिकवाल्याला पण ते सांगतोय मी, तुम्हाला जशी एडिटिंग जमत असेल तशी थोडे प्रयत्न करत राहायचे. याचं काढायचं, याचं एडिट करत बसायचं, काही बी कुरापती करायच्या. पण क्लास लावून कधीच नाही व्हायचं. सिनेमॅटिकवाला बी, ब्लॉगर बी आणि रील स्टार बी. आणि याला 1500 दिले पैसेवाले, याला 1500 दिले, झाले 2 रील एडिट गेले, ते केला. तसं बी नाही करायचं भावांनो, कारण की ते करून आपला फायदा नाही. आपण
शून्यातून वर जायचे ना तुम्हाला, तर मग आतापासूनच मेहनत करा. आणि तुम्ही उचला ना कॅमेरा, कोणत्या गोष्टी लाजताय. आता नवीन नवीन क्लास चालू करते, त्याच्याकडे काय शिकते, ते शिकलेले आहे का कोणाकडे, ते स्वतःहून घरी शिकलेले. तर त्याच्यावरून सांगतो मी, तुम्ही क्लास वगैरे काही लावू नका, काही जॉईन करू नका. आपल्या रक्तातच पाहिजे, फक्त यश डायरेक्ट आपला लक्षात ठेवा. चला तर काहीच आता आहे ना 3 वाजू लागले. मी दवाखान्यातच होतो, आता चाललेलो घरी. 2 वाजता मी 1 घंटा लेट, संध्याकाळी बी 1 घंटा अर्धा घंटा लेट होतं. मग तुम्ही आता ते काय म्हणता, जाऊन द्या. तरी संघर्ष चालू आहे आपला, संघर्ष. कारण की येणाऱ्या काळात आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्याच्यामुळं आपण आता सध्या जसं सांगितलं तसंच करणं आहे, आणि तेच करणं आहे आणि तसंच करणं आहे. तर आता मस्त घरी जाऊ, आता जेवण करू, आराम करू थोड्या वेळ. 5 वाजता डायरेक्ट वाच. तर स्टेट येऊन ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहत. चला तर काही आता घेतलेलं आहे मी जेवण करायला. गोबीची भाजी, भात आहे, ते पण खुशी आहे. याला डाऊन आहे आपला, ते बी जेवण करायला आली आहे. आता जेवण करू, मस्त झोपलो थोड्या. आराम नाही पाहिजे जीवाला. खोलय घरी फक्त बोलायचं, मी कॉपी करायची नाही. तर काही मी फायनली आलेलं आहे आता क्लिनिकला. मस्त थोड्या वेळ बसू आता. काय 2-2.5 तास राहिले मस्त पैकी. भाऊ आज लेट आला तुमचा भाऊ, कारण की आज घरी लेट गेल तुम्ही, त्याच्यामुळं मग लेटच यावं लागलं. चला आलात. आपली चेअर पण कशी ऑटोमॅटिक खाली जाते. नाच करते काय, फक्त हे बटन दाबून द्यायचं, खाली चालले जाते ऑटोमॅटिक. हेल्मेट आणलं मी आज. हेल्मेट कसं आहे आपलं हेल्मेट, नाच करते काय. मग आता आपला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर काहीच मी आता क्लिनिक बंद करतोय. पाठीमागचं बघते मी प्लीज. तर आता मस्त क्लिनिक वगैरे बंद करू आणि ब्लॉग पण या ठिकाणी एंड करूया. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय देऊ नका. भेटूया उद्याच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबाला वेळ टेक केअर, कारण मला खूप जास्त भूक लागलेली आहे, बोलता पण येईल नाही. ह्यो टाईम माझं एकदम जास्त जेवण करायचं आहे, तर त्याच्यामुळे इथंच ब्लॉग एंड करूया. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाबाला वेळ टेक केअर.